ओझर शहरातील काबरा साडी शोरूममध्ये अज्ञात चोरट्यांनी मोठा डल्ला मारल्याची घटना मंगळवारी रात्री 2:30 वाजण्याच्या सुमारास घडलेली आहे. चोरट्यांनी शोरूमचे शटर तोडून आत प्रवेश करत 3 ते 4 लाख रुपयांची रोकड तसेच मौल्यवान साड्या चोरून फरार झाले. प्राप्त माहितीनुसार चोरट्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने चोरी केलेली असून शोरूममधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे कैद झाले आहेत. मात्र चोरट्यांनी चेहऱ्यावर कापड बांधल्याने ओळख पटवण्यात अडचणी येत आहेत. विशेष म्हणजे ही घटना वर्दळीच्या ठिकाणी घडलेली असून त्यामुळे शहरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ओझर शहरात गेल्या एकाच महिन्यात चोरीच्या तब्बल 3 घटना घडल्याने व्यापारी आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. या चोरीनंतर स्थानिक व्यापाऱ्यांनी रात्रीची पोलीस गस्त अपुरी पडत असल्याचा आरोप केलेला असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अधिक कडक गस्त आणि गुप्त तपास यंत्रणा सक्रिय करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच ओझर पोलीस घटनास्थळी दाखल झालेले असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू आहे. लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सद्दाम पिंजारी, ओझर. आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल, कोकम ठाण, शिर्डी. नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट, किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर, MD मेडिसिन, DNB नेफ्रोलॉजी, ESE नेफ्रोलॉजी, युरोपियन रिनल असोसिएशन EDTA. दर महिन्याच्या 2ऱ्या आणि 4थ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील. तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा. किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे: सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सूज येणे, चेहऱ्या किंवा पायावर सूज येणे, रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार, तरुणपणी उच्च रक्तदाब, रक्तातील युरिया क्रिएटिनचे प्रमाण वाढणे, लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे, लघवी करताना त्रास होणे. शिर्डी कोपरगाव रोड, कोकमठाण, कोपरगाव.